नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज जे आपण आहे ते गहू पेरण्याची तयारी चालू आहे। की जे एवढं रान दिसत आहे याला आपण अगोदर मोगडा केलता, त्याच्यामध्ये तण भरपूर झालं, त्यामुळे त्याला तणनाशक फवारलं आणि त्याच्या 5-6 दिवसानंतर पूर्ण याला मोगडा मारला। मोगडा मारल्यानंतर पुन्हा रान जे आहे ते खूप चिकट झालेलं होतं, त्यामुळे आपल्याला याला 5-6 दिवस वाळू द्यावं लागलं। 5-6 दिवस मोगडा केल्यानंतर आपण तसंच वाळू दिलं त्याला, त्यामुळे चिखलतेत फार कमी झाला। आणि त्यानंतर आपण पुन्हा याला रोटर केला। मोगडा केल्यानंतर 5-6 दिवस एक तसं रान हडकू दिलं, त्यानंतर आपण याला रोटर केलं। रोटर केल्यावर पण आपण बैलाच्या यानं उभी आणि आडवी पाळी मारली होती। एक कालच उभी आणि आडवी पाळी मारून झाली। आणि आज जे आहे आज याला भिजून घेत आहोत। याला भिजवायला अजून 2 दिवस तरी लागतील। भिजल्यानंतर आपण त्याला पूर्णतः हडकू देऊ आणि त्याला गव्हाची पेरणी करून घेऊ। त्यामध्ये हे जे आहे तर हे पाणी आपल्याला दिसत आहे, हे इथं आलेलं सोलर पंप आलेला आहे। त्या सोलर पंपाचं आता दिवसाची लाईन नाही, त्यामुळे आपण विहिरीतून जे आहे तर सोलरच्या यानं पाणी उपसत आहोत। आणि विहिरीमध्ये लाईन रात्रीची आहे, तर त्यामध्ये बोरचं पाणी रात्री आपण जमा करत आहोत आणि दिवसा सोलरच्या यानं रान भिजत आहोत। तर असं शेतकरी मित्रांनो, पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये भेटूच। तोपर्यंत जय जवान जय किसान। चॅनल आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा।